कर्जत तालुक्यातील माथेरान डोंगर रांगांतील आदिवासी वाड्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा ठरलेल्या रस्त्याचा प्रश्न अखेर मार्गी लागला असून रखडलेल्या रस्त्याचे भूमिपूजन उत्साहात पार पडले। वन विभागाकडून वनजमिनीमधून रस्ता करण्यास मंजुरी मिळाल्यानंतर अनेक वर्षांची प्रतीक्षा संपली आहे। माणगावतर्फे वरडी ग्रामपंचायत हद्दीतील पेकरेवाडी येथे या रस्त्याचे भूमिपूजन करण्यात आले। यावेळी आदिवासी कार्यकर्ते जैतू पारधी आणि गणेश पारधी यांच्यासह स्थानिक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। रस्त्यासाठी दीर्घकाळ पाठपुरावा करणाऱ्या या कार्यकर्त्यांनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर प्रशासन हल्ले आणि अखेर प्रस्तावाला मंजुरी मिळाली। मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत मंजूर झालेला हा रस्ता कर्जत कल्याण राज्यमार्ग 76 ते जुम्मापट्टी असा असून 3 ग्रामपंचायतींमधून जाणार आहे। माणगावतर्फे वरडी ग्रामपंचायत हद्दीतील कंपार्टमेंट क्रमांक 51 मधील सर्व क्रमांक 102, 101 आणि 97 या क्षेत्रातील सुमारे 1686 मीटर वनजमीन रस्त्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे। आता जे आदिवासी आज गेले भारताला स्वातंत्र्य मिळून आज अनेक दशके उलटून गेली, तरी सुद्धा ह्या आदिवासी वाड्यापाड्यांना कुठल्याही दळणवळणाची व्यवस्था नव्हती आणि त्याला एकमेव अडथळा ठरत होतं ते फक्त वन विभाग। आणि वन विभागाच्या अडथळ्यामुळे आजपर्यंत ह्या वाड्यांचा कुठल्याही प्रकारची दळणवळणाची व्यवस्था झालेली नव्हती। परंतु सातत्याने पाठलाग करून विविध प्रकारचे संघर्षाने आंदोलन करून आणि विशेष करून जैतू पारधी आणि गणेश पारधी यांनी अनेक वेळा आत्मदहनाचा इशारा देऊन सुद्धा प्रशासन हलत नव्हता। आता गेल्या 21 एप्रिलला पुन्हा आत्मदहनाचा इशारा आणि त्या ठिकाणी फॉरेस्टच्या ऑफिसच्या समोर आम्ही या ठिकाणी आंदोलन केले। त्या आंदोलनामध्ये आम्ही सर्व उपस्थित होतो, सहभागी होतो आणि त्या धर्तीवर वन विभागाने आणि संबंधित जे काही खाते आहे त्या खात्यामार्फत 3-2चा दावा तात्काळ मंजूर करून आणि आज खऱ्या अर्थाने ह्या रस्त्याला मंजुरी मिळालेली आहे। परंतु गेल्या अनेक वर्षापासून या आदिवासी वाड्यांचे अनेक लोक रस्ता अभावी त्यांना कुठल्याही प्रकारच्या वैद्यकीय सुविधेसाठी ह्या रस्त्याने नेत असताना अनेक लोकांचा बळी सुद्धा ह्या वन विभागाने घेतला आहे असं म्हणण्यास काही हरकत नाही। परंतु उशिरा का होईना, परंतु आज या रस्त्याला खऱ्या अर्थाने आज इथं मुहूर्तमेढ रोवलेले आहे आणि ह्या अनुषंगाने ह्या रस्त्यासाठी संबंधित आपले सर्व लोकप्रतिनिधी असतील, संबंधित प्रशासनाचे लोक असतील, समाजाचं काम करणारे सर्व पदाधिकारी असतील, समाज संघटनेचे पदाधिकारी असतील, ग्रामस्थ असतील, यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने लढा देऊन या ठिकाणी आज या एक प्रकारे इतिहासात नोंद करण्यासारखा असा हा सुवर्णक्षण या ठिकाणी आज उद्घाटन होतोय, भूमिपूजन होतंय आणि ह्या भूमिपूजनासंदर्भात आपल्या संघटनेचे सर्व पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत, वयोवृद्ध ज्येष्ठ नागरिक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि प्रशासनाला आणि संबंधित ठेकेदाराला या निमित्त आम्ही विनंती करतोय की हा रस्ता लवकरात लवकर व्हा, जेणेकरून इथून पुढील आमचे आदिवासी बळी या रस्त्यामुळे जाता कामा नये याची दक्षता देखील प्रशासन आणि संबंधित ठेकेदारांनी घ्यावी, अन्यथा पुन्हा आम्हाला आंदोलन करण्याची वेळ येऊन देऊ नका एवढीच विनंती या ठिकाणी करतो। या रस्त्यासाठी आम्ही अनेक आंदोलन उपोषण केले आहेत, त्यामध्ये सर्व ग्रामस्थ आणि आमचे आदिवासी समाजाचे सर्व पदाधिकारी यांचा फार मोठा योगदान आहे। तसेच कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार सन्मान्य महेंद्र थोरवे यांचा या रस्त्यासाठी फार मोठं योगदान आहे। तरी आम्ही 21 तारखेला आत्मदहनाचा अल्टिमेटम दिलं होतं आणि आम्हाला 1 मे ही दिली होती, परंतु त्यांनी त्याच्या अगोदर व आम्हाला 3-2 दाव्यासाठी परमिशन दिलं। त्यामुळे संबंधित खात्याचं सुद्धा आणि फॉरेस्टचं वन विभाग सुद्धा मी या निमित्तानं आभार मानतो। तसेच संबंधित यंत्रणेला माझी एक विनंती आहे या माध्यमातून की आता जे रस्त्याचं काम चालू झालं आहे आपण ते लवकरात लवकर कसं होईल याकडे लक्ष द्या, जेणेकरून आमचे जे होणारे नुकसान आहे किंवा जे आता बळी गेलेत यापुढे बळी न जाता आपण त्यावर थोडा लक्ष द्यावा आणि या संघर्षामध्ये किंवा या रस्त्याच्या संदर्भात ज्याने संघर्ष केला, ज्याने प्रयत्न केला, मी त्या सर्व सहकारी मित्रांचे आणि पुन्हा एकदा महेंद्र थोरवेंचे या निमित्ताने मी आभार व्यक्त करतो, त्यांचं अभिनंदन करतो। जय हिंद, जय आदिवासी। कर्जत लाईव्हसाठी नितीन पारधी, नेरळ, माथेरान।